बघा, वाचस्पती नावाचा एक ब्राह्मण होता. तो वडिलांना एकुलता एक मुलगा होता आणि त्याला ब्रह्मसूत्र नावाचं ग्रंथ लिहायचं होतं. आणि ब्रह्मसूत्र ग्रंथ लिहून आणि मग त्याला काय घ्यायचं होतं, संन्यास घ्यायचा होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती आपल्या मुलाला लग्न करावं. प्रत्येक पालकाची, वडिलांची आणि आईची इच्छा असते आपल्या मुलांना. का? त्यावेळेला लोकसंख्या कमी होती आणि लोकसंख्या वाढीकरता ही आपल्या मुलाला लग्न करावा, आपला वंश वाढावा. आज कोणची वनस्पती असती ती प्रजा उत्पन्न करते, तिची वाढ पुढं करीत असती. ती भीती वाचली, डोंगरात असली, झाडं वाचली तरी तिला फुलं येतात, फळं येतात. माणसाचं तेच आहे वनस्पती. म्हणून लिहून ठेवले, ज्याला संतती नाही तो नरकाला जाईल, अशी भीती घातलेली आहे. आणि मग त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं माझं लिखाण चालू आहे, मी लिखाण करणार. त्याला परवानगी दिली आणि मग त्यांनी ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. किती दिवस झाले? 35 वर्ष. बघा, स्त्री त्याच्याजवळ किती दिवस होती? 35 वर्ष. आणि आज नुसता साखरपुडा जर झाला ना, तेव्हापासून त्यांचे फोन चालू होतात आणि लग्नानंतर तो विषयच नाही. आणि मग सांगा ते किती दिवस जगतील? आरोग्य संपादन करण्याकरता शरीराला काय काही ब्रह्मचर्याची गरज आहे. म्हणून आपल्या शास्त्रात विषय किती सेवन करावा, कसा करावा, गीता ग्रंथ आहे. गीते ग्रंथामध्ये किती खावा, कसं खावा, केव्हा खावा. पण आज आपल्याला गाढवा पुढं वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. गीता ग्रंथाला कोणी हातच लावायला तयार नाही. म्हणून आयुष्य कमी झालं, रोग तयार झाले आणि काम करायची शक्ती कोणाच्या अंगात राहिलीच नाही. काय तरुण वस्तू राहिलीच नाही. भीष्माचार्य 175 वर्षाचे तरुण होते, त्यांनी शंख फुटला, ते ब्रह्मचारी होते. आणि बघा, आपला अब्दुल कलाम, आज मोदी, असे आजही आहेत जे ब्रह्मचर्याचं पालन करतात. त्यांच्या अंगात तेजस्वी आज ब्रह्मचर्य राहिले नाही. आणि म्हणूनच या नवरात्र उत्सवामध्ये शक्ती उपासना ही दिलेली. आणि हा वाचस्पती, आणि मग त्यांनी 35 वर्ष ज्या वेळेला ग्रंथ लिहून तयार झाला, आता ग्रंथ झाला आणि मग आता काय करायचं? संन्यास घ्यायचा. म्हणून त्याची बायको तो दिवा विजत होता, म्हणून तो दिवा लावण्याकरता तिथं गेली आणि त्याने तिच्याकडे बघितलं. तू कोण? म्हणून मी तुमची पत्नी, माझ्या तुम्ही विवाह लागलेला आहे. आयला म्हणून माझी तर लई मोठी चूक झाली. तू 35 वर्ष माझ्याजवळ आहे आणि बघा 35 वर्ष नवऱ्याचा संबंध नसताना स्त्री त्यावेळेला जवळ राहत होती. आणि आज हे पाश्चात्य विचार आणि हे आपल्याकडे आलेले, त्यांचं हवामान उष्ण आहे आणि ते तसे विचार दाखवतात. आपल्या दाखवायची गरज नाही. आणि मग ते पाश्चात्य विचाराप्रमाणे आज आपण वागतो. आणि मग तिला आता तुला मी काय देऊ, मला तर संन्यास घ्यायचं आहे. आणि मग त्या ग्रंथाला, ब्रह्मसूत्र ग्रंथाला नाव काय दिलं? खंडन खंड भामती, हे त्यांनी नाव दिलं. आणि मग तुम्ही खुशाल जा, संन्यास घ्या. बघा केवढी मोठी ब्रह्मचर्याची ते होती. सीता, सावित्री, मंदोदरी अशा कितीक स्त्रिया होऊन गेल्या आणि आज त्यांचं अनुकरण आपल्याला पाहिजे, तर आज आपण ते घेत नाही. आणि मग आज या जगामध्ये काय चाललं आहे? भोगवाद. आणि हा इंटरनेट मोबाईलमध्ये पैसा कमावण्याकरता ज्यांनी हा काढलेला आहे, त्याच्यात निमं चांगलं आहे, निमं वाईट आहे. आणि मुलगा जन्माला आल्यापासून त्याच्या हातात दिला जातो हे मोबाईल आणि बटणं दाबता दाबता ते मुलं नंतर बर्बाद होऊन जातात. आणि मग म्हणतात विनाशकाळ विपरीत बुद्धी. अशी विपरीत बुद्धी होऊ नये म्हणून ही नवरात्र दुर्गा माता सगळ्यांना सद्बुद्धी देवो. आरोग्य संपादन करा, ब्रह्मचर्याचं पालन करा, भावदृष्टी. म्हणून या नवरात्रामध्ये वृंदावनामध्ये काय करायचे? गरबा खेळायचे. तिथं काय फक्त भाव असतो, विषय नसतो. आज काय झाली? भोगदृष्टी झाली, भावदृष्टी निघून गेली. म्हणून गरबा खेळताना स्त्री पुरुष, बहीण भाऊ या नात्यानं खेळतात. आणि स्त्री आहे का पुरुष आहे भान नसतं. म्हणून हे भान विसरून जा, आरोग्य संपादन करा. भगवंताला या सृष्टीचे शेवटी सृष्टी आहे, सृष्टीचं पंचामृत आहे.
ही कोणाला तरी शिक्षा दिल्याच्या सोडत नाही. जसं कर्म करेल तसं फळ मिळतं. म्हणून सत्कर्म करा, जगा आणि जगू द्या. जय दुर्गा माते की जय.